नमस्कार मंडळी, मी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. गुरुचरित्र पारायणात खाण्याचे नियम काय? चला तर बघूयात. बरेच लोकांचा हा प्रश्न असतो. गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा जेवणाचे नियम कोणते असतात? जेवणामध्ये आपण कोणकोणते पदार्थ घेऊ शकतो? याविषयीची आजची माहिती असणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जेवणामध्ये विशिष्ट प्रकारचे पथ्ये खूप लोक पाळतात किंवा विशिष्ट प्रकारचे खाद्य चालत नाहीत आणि हे नियम बघूनच घाबरूनच पारायण करत नाहीत. तर असं काहीही नसतं. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील आज इथे संपणार आहेत आणि ज्या काही मी तुम्हाला भाज्या सांगणार आहे, भाज्यांची नावं देखील सांगणार आहे, तर ती भाज्यांची नावं ऐकून किंवा बघून तुम्ही हे पारायण अवश्य करू शकाल. एक धान्य म्हणजे काय? कुठल्या भाज्या आपण काय खाऊ शकतो? तसेच उपवासाला शेंगदाणे भगर चालेल का? तसेच मसाले भात खाऊ शकतो का? असे बरेच प्रकारचे प्रश्न असतात. आणि मग कसं करायचं? काय करायचं? याचे दोष लागणार का? आपल्याला या बऱ्याच प्रकारचे जे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. गुरुचरित्र पारायण हे 23 तारखेला चालू होते म्हणजे उद्यापासून आणि 29 जुलैला संपते. गुरु पौर्णिमेनिमित्त हा जो सप्ताह आहे तर या काळात आपल्याला जेवणाचे नियम काय आहेत तर ते काय पाळायचे आणि काय पाळून तुम्ही हे पारायण करायचं तर ते आता बघूया. पुण्यवंत असतो, पुण्यवंत असतो असा व्यक्ती असतो तोच गुरुचरित्र पारायण करत असतो बघा. आणि नक्की सगळ्यांनी हे गुरुचरित्र पारायण करा. काहीही अवघड नाही आहे. गुरुवर आपण सगळं काही सोपवायचं आणि आपण पारायण करायला सुरुवात करायची. सर्वप्रथम आपल्या मनातील शंका बाजूला ठेवायची आणि मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. तसेच बघा, तुमच्या सप्ताहाच्या वेळेस मासिक धर्म असेल, पारायण करता येत नाही तर आधी केलं तरीही चालेल किंवा नंतर केलं तरीही चालेल. गुरुपौर्णिमेच्या पुढं पाठीमागं झालं तरीही चालू शकतं, पण नक्कीच या कालावधीमध्ये पारायण करा. तर या कालावधीमध्ये आपल्या काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या ज्या असतात तर त्या खायच्या असतात आणि अगदी 7 दिवस तुम्हाला जे जेवण घ्यायचं, तुम्हाला काय खायचं काय नाही आहे किंवा संन्यास घ्यायचा असतो, फक्त 7च दिवस असे आरामात निघून जातात आणि भरपूर भाज्या देखील तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्याही खाऊन तुम्ही हे पारायण करू शकता. जेवण काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि 7 दिवस हे जेवण आपल्याला जेवायचं असतं. आता त्याच्यामध्ये काय वर्ज्य आहे, काय खायचं काय खायचं नाही आहे हे आता आपण पाहूया. अगोदर तर साधे जेवण जेवायचं आहे, जे सहज आपल्याला पचू शकतं अशा पद्धतीचं जेवण आपल्याला जेवायचं आहे. जे सहज जेवणं आपल्याला पचनसंस्थेला चालेल, आपल्याला ज्यावेळी वाचनासाठी बसतो त्यावेळेला ढेकर येणार नाही, आळस येणार नाही, अशा साधं जे पचू शकेल असं आपण अन्न खायचं आहे. आपण दररोज तर जेवण जेवत असतो, पण अशा वेळेस या पारायणाच्या वेळेस आपण अरबट सरबट खाल्लं की ते पचत नाही आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. त्यामुळे आपल्याला सहज पेलेल असे साधे जेवण आपल्याला जेवायचे आहे. सगळ्यात अगोदर फळभाज्या कोणकोणत्या खायच्या हे अगोदर बघूया. तर बघा, टोमॅटो तुम्ही खाऊ शकता. टोमॅटो, बटाटा, शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची, हिरवी मिरची, सुरण, रताळे, दोडका, भेंडी या सगळ्या भाज्या तुम्ही पारायण काळात खाऊ शकता. त्यानंतर बघा, दही, ताक, कढी, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे हे देखील चालतं, पण मोहरी जी आहे तर ती चालत नाही. तसेच एक धान्य जे आहे त्यामधून गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी ही धान्य येतात. नंतर पुढे सांगेल तुम्हाला बघा, द्विदल धान्यामध्ये सगळ्या डाळी ज्या असतात ते आपण खाऊ शकत नाही. कडधान्य जे असतं ते देखील आपण खाऊ शकत नाही. त्यानंतर बघा, शेंगदाणे. बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की ताई, उपवास आहे मग शेंगदाणे चालत नाहीत का? पण मी काय करू, शेंगदाणे खाऊ शकते का? तर बघा, शेंगदाणे चालत नाहीत. काकडी तुम्ही खाऊ शकता. नंतर लाल माटाची जी भाजी असते ती देखील तुम्ही खाऊ शकता. टोस्ट, खारी, बिस्किट आणि बटर हे जे पदार्थ मैद्याचे असतात हे मैद्याचे पदार्थ वर्ज्य केले जातात. कारण बघा, हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला पोटाचे विकार व्हायला नको किंवा मैदा हा पचायला जड असतो, म्हणून हे पदार्थ वर्ज्य केले जातात आणि आपण फक्त 7 दिवसांसाठी हे स्किप करतोय. कुठे 7 दिवस निघून जातील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर हे बाहेरचे पदार्थ जे असतात ते आपल्याला जेवणामध्ये टाळायचे असतात.
आता ज्या फळभाज्या आहेत आणि पालेभाज्यांमध्ये बघा शेपूची भाजी वर्ज्य केली जाते, कारण शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर येतात. भरपूर जणांना शेपूचे ढेकर येतात, म्हणून शेपूची भाजी शक्यतो आहारात घेत नाहीत, या पारायण काळात खात नाहीत. कोणतंही अन्न ग्रहण करायचं नाही, त्यामुळे शेपूची भाजी वर्ज्य करायची. शेपूच्या भाजीने भरपूर जणांना त्रास होतो. त्याच पद्धतीने मेथीच्या भाजीने पण भरपूर जणांना त्रास होतो. जर तुम्हाला मेथीच्या भाजीने देखील त्रास होत असेल तर मेथीची भाजी तुम्हाला वर्ज्य करायची आहे, खायची नाही आहे. जर तुम्हाला त्रास होत नसेल तर मेथीची भाजी, पालक वगैरे तुम्ही खाऊ शकता. तसेच वांगे देखील वर्ज्य करायचं आहे, गवार देखील वर्ज्य करायचं आहे. त्याच पद्धतीने एक धान्य तुम्हाला खायचं आहे, म्हणजे बघा चपाती तर चपाती, 7 दिवस चपातीच खायची. भाकरी तर भाकरीच, तुम्हाला 7ही दिवस भाकरीच खायची आहे. तर अशा पद्धतीने दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्ही चपाती म्हणजे गहू निवडला तर 7ही दिवस चपातीच खायची. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम उपवास नाही केला तरी चालतो. उपवास करावा का, त्याचा नियम काय आहे असं विचारायचं नाही. त्याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता आणि नाही तर नाही केला तरीही चालू शकतं. सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य करणार आहात, जे जेवण करणार आहात, ते अगोदर आपल्या महाराजांना दाखवायचं, पोथीला दाखवायचं आणि त्याच्यानंतर ते ताट घेऊन तुम्हाला ते खायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे. एका धान्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं गहू किंवा ज्वारी तुम्हाला निवडायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्हीपैकी एक धान्य खाऊ शकता. तुम्हाला पालेभाज्या सांगितल्या, फळभाज्या सांगितल्या, पण कधीकधी आपण पारायण काळामध्ये उपवास येतो. मध्येच आपल्याला गुरुवार असतो किंवा मग कोणाचा मंगळवार असतो, कोणाचा शुक्रवार असतो, शनिवार असतो, प्रत्येकाचा उपवास असतो. तर तो उपवास करावा की नाही, तर तुम्हाला उपवास करायचा आहे, उपवास सोडायचा नाही आहे. तसेच बघा, तर उपवासाच्या दिवशी काय खायचं, राजगिरा लाडू खाऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता किंवा फळे देखील तुम्ही खाऊ शकता. कोणतेही ह्या गोष्टी चालतात. तुम्हाला बघा राजगिऱ्याचे लाडू चालतात, साबुदाणाही चालतो, पण शेंगदाणे टाकावे लागतात त्याच्यामध्ये. तर शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे. तर अशा वेळेस काय करायचं, साबुदाण्याची खीर तुम्ही खाऊ शकता, राजगिरा आहे किंवा फळे आहेत, रताळे आहेत, हे तुम्ही रताळी दूध वगैरे टाकूनही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळं खायचं आहे बघा. त्याच पद्धतीने वरई म्हणजे भगर जी असते ती देखील खायची नाही आहे. वरई ही पारायण काळात चालत नाही. कोणतंही फळं तुम्हाला चालतील. त्याच पद्धतीने दूध देखील चालतं, चहा चालतो, कॉफी चालते. त्याच पद्धतीने बघा मीठ देखील चालतं. आता वर्ज्य काय करायचं आहे, तर ते बघा वर्ज्य जसं की तुम्हाला सांगितलं, शेपूची भाजी, वांगे, गवार वर्ज्य आहे. ज्यांना त्रास होतो त्यांनी मेथीची भाजी देखील वर्ज्य करायची आहे. भात देखील वर्ज्य करायचा आहे. भात तसा वर्ज्य नाही आहे. भात हा वर्ज्य करायचा आहे, कारण तांदळाने बघा भाताने आपल्याला आळस येतो आणि आळस आल्यामुळे जांभळी येते. समोर आपण एखादी जांभळी देऊ शकतो का, तर नाही. अशा पद्धतीने आपलं मन एकाग्र होत नाही. त्यामुळे भात तुम्ही 7ही दिवस अजिबात खाऊ नका, कारण भाताने देखील खूप आळस येतो. त्यामुळे भात खायचा नाही आणि हलकं जेवण जेवायचं. तसंच बघा चपातीऐवजी तुम्ही 7 दिवस भाकरी खाल्ली तरीसुद्धा छान, कारण भाकरी पचायला देखील हलकी असते, चपाती जड असते. त्यामुळे आळस येऊ शकतो आणि आपलं पोटभर पूर्ण ढेकर येईपर्यंत खात बसायचं नाही. मोजकं जेवण जेवायचं, मोजकंच खा. डाळी खायच्या नाहीत. द्विदल धान्य म्हणजे कडधान्य खायचं नसतं, कारण याने पित्त होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळायचे. आपण सकाळी सकाळी ज्यावेळी अंथरुणातून उठतो, अर्थात आपल्याला आळस देखील येणार आहे, खूप फ्रेश वाटतं. ब्रह्ममुहूर्तावरती आपण पारायण करत असतो, त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं. सकाळच्या वेळी कालवा नसतो, दंगा नसतो, काहीही नसतं, प्रसन्न वातावरण असतं. त्यामुळे आपण खूप छान पद्धतीने सकाळी सकाळी पारायण करू शकतो ब्रह्ममुहूर्तावरती. त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मीठ चालतं, पण कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. मसाला भात बघा, बरीच जण म्हणतात की मसाला भात चालतो का, जिथं भातच चालत नाही तर तिथं मसाला भात कसा चालेल. आणि दुसरी गोष्ट, जो आपण आमटीमध्ये मसाला वापरतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला आहे किंवा जी चटणी आहे, जो घरातला मसाला आहे तो वर्ज्य करायचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपण बनवताना कांदा लसूण हा वापरलेला असतो. त्यामुळे चटणी देखील आपल्याला खायची नाही आहे.
मग भाज्यांमध्ये चटणी देखील टाकायची नाही का? तर बघा, भाज्यांमध्ये चटणीमध्ये तुम्ही खडे मसाले असतात. खडे मसाले म्हणजे त्याच्यामध्ये कांदा, लसूण सर्व प्रकारचे खडे मसाले असतात. त्यामुळे मसाला कोणताही वापरायचा नाही. बाहेरचा किचन किंग असो, छोले मसाला असो किंवा चटणीचा मसाला आपला घरगुती असो, अजिबात वापरायचा नाही. तर तुम्ही लाल मिरचीची जी पावडर असते, मिरची पावडर पूड, तर ती आणायची आहे आणि ती वापरायची आहे. एक छोटं पॅकेट फक्त 10 रुपयाला मिळतं, तर ते वापरायचं. हिरवी मिरचीही चालते. फक्त आपला साठवणीचा मसाला किंवा इतर कोणतेही मसाले, खडे मसाल्यांचे पॅकेट्स असतात तर तेही वापरायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला द्विदल गोष्टी किंवा ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या पाळून पारायण करायचं आहे. कोणाच्या घरचं पाणीही प्यायचं नाही आहे 7 दिवस. त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर एक्स्ट्रा 1-2 बॉटल सोबत ठेवायच्या आहेत. बाहेर जाऊन कोणाच्याही घरचं पाणी पिऊ नका. कधी-कधी असं होतं की पाणी आपण विसरलं गेलं की बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप तहान लागते. मग कोणाच्या तरी घरी पाणी पिऊ का? तर नाही, एखादी पाण्याची बॉटल विकत घ्या, पण पाणी कोणाच्याही घरचं, पाणीच काय कुठलंही अन्न आपल्याला बाहेरचं हे खायचं नाही आहे. आता त्याच पद्धतीने बघा, आपल्या भावकीतले दुसऱ्यांच्या भावकीतले सुतक वगैरे आहे, मग ते आपल्याला सुतक लागत नाही आहे, पण तिकडे बोलवलं आहे मातीला वगैरे, तर तिकडं जायचं नाही. तिकडे काहीही खायचं नाही. 10वी-12वीचं जेवण जेवायचं नाही. गुरुचरित्राच्या पारायणाला हे देखील चालत नाही. त्यामुळे एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. सुतक वगैरे आलं तर तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही इतर व्यक्तीकडून ते कंप्लीट करून घ्यावं लागेल किंवा गुरुजींना बोलावून म्हणजे ब्राह्मणांना बोलावून त्यांच्याकडून हे पारायण कंप्लीट करून घ्यायचं. अर्धवट पारायण अजिबात सोडायचं नाही. एवढं तुम्हाला पाळायचं आहे. आता तुम्हाला समजलं असेल की जेवणामध्ये कोणते नियम पाळायचे, काय काय करायचं, काय खायचं, काय खायचं नाही. बघा, स्वतःला त्रास होईल त्याच प्रकारे आपल्याला पचायला जड जाईल असे कोणतेही पदार्थ आपल्याला या 7ही दिवसात खायचे नाही आहेत. त्यामुळे हलकं जेवण जेवायचं आहे, हलका आहार घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला आहार हा पोषक राहील अशा पद्धतीचा आहार घ्यायचा आहे. शक्यतो उष्णता वाढवणारे पदार्थ देखील आपल्याला टाळायचे आहेत. आपल्याला माहिती आहे ना की आपल्या शरीराला कोणत्या पदार्थापासून त्रास होतो, तर ते पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत. एवढंच एक लक्षात घ्यायचं. आता गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला खरंच मनात येत असेल की करायचंच आहे, तर खरंच करा. आणि काही कारणास्तव बघा, घरातलं लग्न आहे किंवा काही कारणामुळे आपल्याला जावं लागतंय, मात्र तिथे जेवण जेवायचं नाही, शक्यतो टाळायचं आहे. घरातला प्रोग्राम असेल टाळायचा आहे. पण जर गेलात तरी कार्य करून जेव्हा तुम्ही घरी येऊ शकता तरच तुम्ही पारायण करा. फक्त बाहेर गेल्यानंतर तिकडचं काहीही खायचं नाही आहे, पाणी प्यायचं नाही आहे, तर तुम्ही हे पारायण करू शकता. मासिक पाळीमधलं अन्न देखील तुम्हाला खायचं नाही आहे. तुम्ही नाही केलं, घरातील कुणी पाळीमध्ये अन्न केलं असेल तर तेही अन्न आपल्याला वर्ज आहे. घरात शक्यतो पिरियड्स आले असतील तर पारायण करू नका, कारण गुरुचरित्र पारायणात याही गोष्टी अजिबात चालत नाहीत. त्यामुळं व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितल्या, अगदी ते साधे सोपे नियम पाळूनही तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. फक्त मनात कोणतीही शंका आणू नका आणि श्रद्धा आणि संपूर्ण विश्वासानं हे पारायण करा. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की करा. धन्यवाद.